स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं जी भरती सुरू आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्याची वेळ जी आहे ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. 2 ते 3 दिवसांना ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांना OTP येत नव्हतं, प्राधान्यक्रम त्या विद्यार्थ्यांनी बरोबर काढलेले नव्हते. विद्यार्थ्यांना खूप जास्त घाई झालेली होती, कारण साईट चालत नव्हती. वारंवार OTP म्हणजे विद्यार्थी लॉग इन करत होते, परंतु OTP मात्र विद्यार्थ्यांना येत नव्हता आणि त्यामुळे विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत होते. त्या ठिकाणी जेव्हा पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिषद पुणे असेल किंवा पोर्टलच्या वतीने काम करणारे जे व्यक्ती असतील त्यांना जेव्हा वेळेला डाटा हा जो मिळालेला आहे त्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की खूप कमी विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स मात्र काय केलेले आहेत, कमी लॉक केलेले आहेत. मग असे विद्यार्थी वंचित राहू नये, या भरतीपासून वंचित राहू नये, त्यासाठी डेट पुन्हा 2 ते 3 दिवसांनी डेट वाढवण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच असतो की माझं सिलेक्शन होईल का. असे खूप विद्यार्थी आहेत जे ग्रुपला मेसेज करत असतात, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी मेसेज टाकत असतात की माझं सर एवढा स्कोर आहे ते होईल का. तर त्याच संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे की नेमकं कोणाला नोकरी लागेल आणि कोण विद्यार्थी शिक्षक होऊ शकते. तर त्याचं जे काही प्रिडिक्शन आहे, जे काही एक अंदाज आहे, मी तुम्हाला सांगतो आहे. 2017 ची भरती असेल, 2022 ची भरती असेल आणि आता 2025-26 ची ही भरती असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला तर त्या दृष्टीनं आपल्याला समजेल की नक्कीच माझं सिलेक्शन होईल का आणि त्याच्या मागची नेमकी कारण काय असणार ते सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. तर आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असं जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त शिक्षक भरतीच्या संदर्भाने आपण काम करत नाही, तर इतर जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारी कामं जी आहेत ते सुद्धा आपण कायमस्वरूपी करीत असतो. आपण जर ग्रुपला जॉईन झाला तर आपल्याला नक्कीच ते समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, ही जी भरती आहे ही 30,200 पदांची ही भरती आहे. मग या भरतीमध्ये स्थानिक जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत तर त्या जागा 5 ते 6 घटकांच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये सर्व खासगी संस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 प्रिफरन्स आपल्याला लॉक करता येणार आहे, विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रिफरन्स आपल्याला लॉक करता येणार आहे. म्हणजे 150 प्रिफरन्स आपल्याकडे असणार आहेत. आणि याच दृष्टीनं सर्वात मोठा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कोणता, तर आपला तुमचे मार्क्स, तुमचे टेटचे मार्क्स नेमके किती आहेत. दुसरा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे काय, पात्रता, तुमची शैक्षणिक पात्रता कोणती आहे, म्हणजे व्यावसायिक पात्रता कोणती आहे, शैक्षणिक पात्रता कोणती आहे, त्याच आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे. या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि याचनुसार तुमची निवड होणार आहे. आणि आता तुम्ही 4-5वा जो घटक आहे तो म्हणजे कोणता, तर तुम्ही प्राधान्यक्रम कसे दिले आहेत ते सुद्धा. या 5 गोष्टींवरती तुमची नोकरी किंवा तुम्ही शिक्षक होणं हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि याचनुसार आपण तुम्हाला सांगतो आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की 30,200 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये 14,320 ज्या जागा आहेत या जागा तर 1लीच्या 5वीच्या जागा. मग 1लीच्या 5वीचं जे क्वालिफिकेशन ते काय असणं गरजेचं आहे, तर 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 12वी पास तुम्ही जर असाल तर तुमच्याकडे डीएड जर असेल आणि डीएड झाल्यानंतर तुम्ही CTET किंवा TET पेपर 1 पास असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. मग यासाठी 14,000 ज्या जागा आहेत या 14,000 जागा आणि त्यामध्ये 1,70,000 विद्यार्थी, 1,70,000 विद्यार्थी. आजचाच आकडा मी तुम्हाला सांगतोय, ग्रुप C करिता 15 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला, जे MPSCच्या माध्यमातून ग्रुप C 3,000 जागा, 3,000 प्लस जागा आणि त्यामध्ये किती 15 लाख फॉर्म भरलेले आहेत. त्यातील जर स्पर्धा आपण पाहिली तर अत्यंत कमी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग 14,000 जागा एकीकडे आणि डीएड झालेले TET पास असणारे, डीएड झालेले TET पेपर 1 पास असणाऱ्यांचा जो टक्का आहे तो अत्यंत कमी आहे आणि स्पर्धा मात्र ठिकाणी कमी आहे. तर अशा विद्यार्थ्यांना सांगिततो की तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्ही तुमच्या कॅटेगरी नंतर ओपन नुसार तुम्ही जर त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकितले असेल तर नक्कीच तुम्ही शिक्षक बनणार आहात. पण अजूनही तुम्ही 100 प्रिफरन्स तुम्ही टाकलेले नसाल तर ही चूक मात्र तुम्ही करू नये, असं माझं फर्स्ट वैयक्तिक मत आहे की 100 प्रिफरन्स आले असेल तर 100 प्रिफरन्स टाका. 150-200 प्रिफरन्स विदाउट इंटरव्ह्यू आले असेल तर 100 प्रिफरन्स टाका. तुम्ही मला इथे जायचं नाही, मला तिथे जायचं नाही, मला गडचिरोलीला जायचं नाही, मला माझ्या गावाकडले जिल्हे नाहीत,
मला तेवढ्या दूर कसं राहणं होईल, माझे मुलं काय करतील, माझं हे काय करेल, ते काय करेल, असं जे प्रश्न असतील, लक्षात ठेवा ही सरकारी नोकरी आहे आणि नोकऱ्या काही पडून नाहीत. आपल्याला माहित आहे, आपण टीईटी पास असाल, आपण सीटीटी पास झाले असाल, आणि जे पास नाहीये त्यांना विचारा की त्यांची तळमळ काय असेल. जे बीएड फर्स्ट इयरला असतील, डीएड फर्स्ट इयरला असेल, त्यांना विचारा त्यांची तळमळ काय आहे. जे 1 मार्काने 2 मार्काने त्यांचा टीईटी पेपर राहिला त्यांना विचारा त्यांची तळमळ नोकरीच्या संदर्भातली काय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अजूनही आपल्याकडे 3 दिवस वेळ आहे. 100 पैकी तुम्ही 20 प्रिफरन्स टाकले असेल तर ही चूक करू नका. 100 प्रिफरन्स तुम्ही टाका, म्हणजे तुम्हाला समजेल की मला कुठे ना कुठेतरी नोकरी लागेल. पण तुम्ही जर 20 टाकले असेल, 20 मध्ये जर तुम्ही त्या कट ऑफ पर्यंत पोहोचले नाही तर तुम्ही डायरेक्ट या भरतीतून बाहेर होता, हे लक्षात ठेवायचं. म्हणून या चुका अजूनही तुम्ही करू नका. जशा तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगतो तसंच 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यूचे तुम्हाला टाकायचे आहेत. 100 पेक्षा कमी मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी तर जेवढे प्रिफरन्स झाले तेवढेही प्रिफरन्स तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही हा विचार करू नका मला तिथे जायचं नाही, मला इथे जायचं नाही. म्हणून जी संधी आहे 1ली ते 5वीची डीएड झाल्या विद्यार्थ्यांना ही खूप मोठी संधी आहे आणि हा कट ऑफ जो आहे हा 100च्या खाली येणार आहे. कॅटेगरी एससी असेल, एसटी असेल, समांतर आरक्षणातील विद्यार्थी असतील, जे डीएड पास असतील, सीटीटी पेपर 1 पास असेल तर त्यांना सुद्धा खूप मोठी संधी आहे आणि हे संधीचं सोनं नक्कीच तुम्ही करणार आहात हे मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला 100%ची हमी का देतो आहे, जर तुम्ही डीएड आणि सीटीटी टीईटी पेपर 1 पास असाल तर नक्कीच तुम्हाला या 14,000 जागेमध्ये तुमची वर्णी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे 6वी ते 8वीच्या संदर्भात सांगतोय. 6वी ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच्या जागा ज्या आहेत त्या 10,000 जागा. या ठिकाणी 2 विद्यार्थी याचे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. यामध्ये एक बीएड वाला विद्यार्थी जो टीईटी पेपर 2 पास आहे किंवा सीटीटी पेपर 2 पास आहे तो यासाठी पात्र आहे, आणि जो डीएड झालेला विद्यार्थी आहे जो पेपर 2 पास आहे तो सुद्धा या ठिकाणी पात्र आहे. मग दोन्ही पेपर पास असणाऱ्याची संख्या मात्र अत्यंत कमी आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं इथे सुद्धा ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा या दोन्ही विद्यार्थ्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण यामध्ये सुद्धा 6वी ते 8वीत सुद्धा जास्त स्पर्धा आहे, पण 1ली ते 5वीत स्पर्धा नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. जे दोन्ही पेपर पास असतील डीएड झालेला विद्यार्थी त्यांना खूप जास्त प्रिफरन्स आपल्याला आलेले पाहायला मिळेल. म्हणून 100च्या खाली हा कट ऑफ जो असेल तो समांतर आरक्षण, एससी एसटीचा प्रवर्गाचा, इंग्लिश मिडियमचा, इतर जे माध्यम असतील, उर्दू माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल त्यांचा सुद्धा कट ऑफ यानुसार येणं शक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचमुळे मी तुम्हाला सांगतो आहे की ही जी भरती आहे ही भरती आपल्या डीएड धारक विद्यार्थी, सीटीटी पेपर 1, 2 दोन्ही पास असणारे आणि बीएड झालेले विद्यार्थी, सीटीटी पेपर 2 पास असणारे विद्यार्थी यांच्यासाठी खूप मोठी भरती आहे, बंपर भरती आहे आणि ही संधी खूप मोठी संधी आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे. यातून तुम्ही जर लागू शकले नाही तर पुढे 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कधी भरती होईल या संदर्भात मी सांगू शकत नाही. त्यामुळे याच संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. 50 प्रिफरन्स टाकायचे आहे आणि 100 प्रिफरन्स टाकून घ्यायचे आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.